أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وجعلنا ابن مريم وأمه آية وآويناهما إلى ربوة ذات قرار ومعين الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد कल हज़रत मूसा अलैहिस्सलाम आणि त्यांची कौमचे हालातोपर मुख्तसर तफसरा करून गेलो होतो. आज तेजानो मुख्तसर हज़रत ईसा अलैहिस्सलाम आणि त्यांची मामा हज़रत मरियम अलैहिस्सलाम ही दोघा पर अल्लाह तालाची कायनातो होती आणि यांचे अल्लाह ताला आपली कुदरत इशी आमचे सामने हाडलो हेजेर इशारा करून गेला. फरमवता अल्लाह ताला वजअलना इब्न मरियम व उम्महु आया, आम्ही मरियमेचे पुता आणि तेजी मामा एक निशानी केली. व आवैनाहुमा इला रब्वतिन ज़ाति क़रारिन व मईन, आणि इसलिए टीला ऊपर उस ठावा ऊपर त्यांका दोघांना आम्ही ठेवले जे कोणतो ठाव इंतहाई पुरसुकून आणि पाण्याचे चष्मान भरून होतो. हज़रत मरियम अलैहिस्सलाम आणि हज़रत ईसा अलैहिस्सलाम यांचा तस्करा फुडे को आयला हा की एक तरी यांचे भितर अल्लाह ताला भल्लेसल मौजूजे दिलो होतो. ते ईसा अलैहिस्सलाम बगैर बापाचे पैदा झाले. बचपना भितर जे कोणती उमरत कोणी जापू सकाना चढवे तिथं जापले. नबी दाला मग अल्लाह ताला त्यांना इसलिए मौजूजे दिलो की मिल्ले मनशा को अल्लाहचे हुकमान उठवते होते. माणूस बीमार दोला काही देखे नाही, हात लावता असं दोलाची नारण वाप्पा देते होती. बीमारी बर्सची बीमारी राहिली या कोणती बीजी बीमारी राहिली त्याने हात लावता सर अल्लाह तर्फी माणसं शिफा मिळती होती. इसलिए कितली का निशानी अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम के थ्रू हमका दाखिलो. हज़रत मरियम अलैहिस्सलाम समान वडली निशानी तरी बगैर गव्हाचे अल्लाह तालाची पोटातून चढू पैदा केले आपल्या कुदरत दाखवूच्या सबब. दुसरे बचपनाचे जे वाक़यात कुराना भितर जिक्र करून गेला हा करामतो जी जाहीर झाली की तिका तिची मामा जे पिता अल्लाहच्या नावावर वक्फ केली आणि एक ठावावर ती राहती होती. हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे कोण तिचे रिश्तेदार होते, जे सरपरस होते, तीन पल्ले एक मर्तबा की ती जे कोणते ठावार वाटे तिंगा फ्रूट खाऊ लागले. हालांकि ते ठावार तिथले फ्रूट मिळते नव्हते, तो मौसम दिसलो नव्हतो. त्याने अल्लाहचे नबी त्याने पुछले ए या मरियम अन्ना लकी हादा, ए मरियम इसा चीज़ खिंचा नहीं ली. क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब. ती बल्ली की ईसा अल्लाह तरफी ने अल्ली चीज़ों आणि अल्लाह जे कोणा चाहता बेहिसाब देता. इसी का आपली पाकबाजी इसी ते आपला आपण हिफाजत केली. जे गीता पहिली मर्तबा तिका हाय जायलो आणि आंग मुच्या सबदी दूर गेली ते ठावार अल्लाह ताला फरिश्ता फटवलं की इंसानाची शिकले भितर ती एकदम भेली पाकबाज अबुली. कुरान तिची पाकबाजीचा इजहार केलो. ती बल्ली की अऊज़ु बिर्रहमानि मिनका इन कुंत तक़िया. ती एक माणूस बरोबर ओळखली, फरिश्ते बरोबर ओळखला नाही. ती बोली मैं अल्लाहची पनाह मागता, अगर तू एक पाकबाज माणूस वाटे तरी नजन वस्तू मुझे भले मिळू नका बघ.
ही अल्लाह तर्फीन तिची हिफाजत करून गेली, एक व्हडली निशाणी ती. इथं हिंगा अल्लाह त्याला सांगता वजअलना इब्न मर्यम व उम्महु आया, आम्ही मरियमचे पुता आणि तिका खुद आणि त्याची मामा खुद मरियम दोघांना तो आम्ही एक निशाणी केलं. काय एक निशाणी बनत काय दोघांना भितर ही जो कोणती मुश्तरका निशाणी होती ती एकच की हेन बगैर बाबाचे पैदा झाले, तिका बगैर मुलाची छडू झाले. ही एक निशाणी दोघा भितर को मुश्तरक होती आणि हीच निशाणी अल्लाह ताला हिंगा सांगूच. अल्लाह ताला आपली कुदरतची इजहार करूच्या सबब असबाबचो मोहताज नाही, ही अल्लाह सांगू जाता हिंगा. त्याची कुदरत असबाबची मोहताज नाही. असबाब भितर तासीर तो पैदा करूचे. आमतौरा भितर दुनियाचो उसूल का घव आणि मेदीचो मिलाप झाला मग छोड दोनचे वो एक उसूल अल्लाह ताला सबब पैदा करा. लेकिन ज़रूरी नाही की हे सबबचे हे जनकच जाऊन करतो. अल्लाह बगैर सबबचे को ऑर्डर करता. सबब राहून को अल्लाह ताला ती चीजन मारून करू शकता. કેટલે જોડ એસી राहतात परने करून वर्षे जातात छडू जाणार, इलाजावर इलाज करता छडू जाणार. एका असबाब देऊन चेको तो त्याच्या भितर असर देऊन चेको तो. आता आम्ही हजरत इस्माईल अलैहिस्सलामाचा वाक्या पडतात. काते भितर धार कातरूची सलाहियत त्यांची गर्दनीच्या ऊपर घालून बापा कातरू लागला, हा गर्दन काही कातल्या नाही की का अल्लाह ताला कस तासीर देऊनचे काते भितर ते टमर तो कस तासीर दिला. आयत इब्राहिम अलैहिस्सलाम उजा जलवची सलाहियत असेल, लेकिन जे किती हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उजा भितर घालून गेले तो उजो त्यांना एक शीतलशी एक ठाव झालं जरूर सकाल ना की का त्याच्या भितर अल्लाह ताला असर जे बंद दिलो तो काढलो. असं असबाब अल्लाह ताला पैदा केलो की फुला इशी केला निशी जातले, इशी केला निशी जाते, बी रवतले सरशी जातली सव्वा आपले ठेवा. लेकिन अल्लाह दाखवता की हे असबाब नातून को मका हिचा चिंतो हाडूची कुदरत असे. हजरत आदम अलैहिस्सलाम पैदा केलो न मामा न बापा आपल्या आधी पैदा केलो मातीयाने. हजरत हव्वा अलैहिस्सलाम पैदा केलो मामा नव्हती आले बापा. इन्न मसल ईसा इंदल्लाहि कमथली आदम खलक़हु मिन तुराब सुम्मा क़ाल लहू कुन फयकुन. अल्लाह बोलता की ईसाची मिसाल आदमापर्यंत गेली. आदमा अल्लाह ताला मातीयन पैदा केलो आणि बोललो जा ते झाले. अल्लाह चालो तरी मायबापाची को जरूरत नाही. ही अल्लाह ताला सांगलो की वजअलना इब्न मर्यम व उम्महु आया, आम्ही मरियमचे पुता आणि हजरत ईसा आणि तिची मामा आणि मरियम याखोद एक निशाणी केली. हिंगा एक ताज्जुबची चीज पडा. ह्याच्यानं फुडली जे कोणती आयत होती त्याच्या भितर जे कोणते नबी येते होते त्यांच्यावर ह्याने एतराज का करत होते, वो आमच्यापर्यंत माणूस हो आम्ही किसी इमान आणूचे का म्हणून. हजरत ईसा अलैहिस्सलाम पैदा झाले बगैर बापाचे. त्यांको एक माणूस त्यांना इंसान संवाद होते, लेकिन जर्राशी अल्लाची कुदरत पडले की त्यांची कौम आहे तुला एक व्हडलो ग्रुप त्यांना अल्लाचं खुद बोलू सुरू केलो आणि इन्सानापासून उपर व्हायला पाहिजे. इन्सानाचो अजीब मजा. एक हारी इन्सान बरून नबीकच मानणार, एक हारी अल्लाची कुदरतचो जे किता मुशाहदा केले त्यांना कबूल करूचे बजाय त्यांना खुद अल्लाच्या दर्जावर फवत केले. दुसरे त्यांची कौमातली थोकडी माणसे जे कोणा हजरत ईसा आणि त्यांच्या घरांना नफरत होती ते हजरत ईसाची पैदाईश जे किता पडले बगैर बापाची झाले. अल्लाची कुदरत कबूल करूचे सोडून त्यांच्यावर इल्जाम लावून सुरू केले. ती नौजुबिल्ला गलत काम करून चढू झाले बोलून त्याच्या मग अल्लाह ताला इशी त्यांना जलील केलं. या कुराणा भितर त्यांचा तस्करा जिल्हा सरीक झालो. अजीब इन्सान असो हे अल्लाची कुदरत जरी घेतो पडलाय आपलं दिमाग सवस्कडे चालवतात. एक गाडी अल्लाह केले, एक गाडी हाडून नाका धरले, तोहमत लावले. अल्लाह हे सांगतं की मोदी कुदरत हारी पडा आम्ही आपली कुदरतीन त्यांना केले. मोदी कुदरत पडला कोणती चीज मुश्किल नाही. आपले दिमागात तुम्ही इस्तेमाल करतले हर चीज तुमका उलटे दाखवतले हे अल्लाह त्याला सांगतो. दुसरी चीज सांगले वावैनाहुमा इला रब्वतिन, आवा युई बलन त्यांना पनाह देऊचे घेऊन नसूचे. रब्वा बले एक जराशी उष्ठ आम जमिनीपासून जराशी उष्ठ. आणि हजरत मरियमे आणि हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह बोलता इसले ठावारून आम्ही ठरवले
आम जमिनीपासून जराशी उपरलो ठाव होतो. तर कोणतो ठाव तो? बाद माणसे बोलतात बैतुल मुक़द्दस म्हणून, बाद माणसे भल्ली हे सांगतात. अक्सर माणसे बोलतात बैतुल मुक़द्दस तो ठाव तो नासरिया बने एक इलाका होते तो ठाव. बाद माणसे बैतुल्लाह म्हणून बोलता, बाद माणसे रमल्ला म्हणून बोलता. लेकिन हेजे ऊपर ज़्यादा मुत्तफिक वाटत की बैतुल मुक़द्दस तो एक ठाव तो. ते ठावार अल्लाह ताला तिंका ठरवलं. तो ठाव एकदम जाती करार बनले, एकदम मुतमईन इत्मीनान से रहूँ ठाव गिनतो. आणि एकदम ज़मीन को मुसत्ता होती, आबो हवा भल्ली निकी, झाडे माडे पंजासो इंतजाम दिवले, जाती करार मईन बनन चष्मा, पंजाचे चष्माचो इंतजाम, झाडे माडाचो इंतजाम, खावची चीजेचो इंतजाम. इसलिए पुरसुकून ठावा ऊपर आम्ही त्यांना दर्याना म्हणून धरले. केत्ता आहे जाऊ शकता तर ते ईसाची पैदाइश तेव्हा जाऊ शकता. ते केत्ता तिच्या ऊपर इल्जाम लागले, ते आपली माणसापासून दूर राहिली आणि त्यांची परवरिश केली. ते ठावार अल्लाह ताला त्यांच्यासोबत सोबत इंतजाम केलं आणि इशी त्यांची परवरिश केलं की मी आजमावू सकेन. हे अल्लाह सांगू चाहता की कोणत्या असबाब नातून आम्ही दुनियामध्ये माणसं हाडूकू शकतात, कोणत्या असबाब नातून सगळी कौम मुखालिफत केली दूर वसून तिसले ठावार त्यांना जिंदगी गुजरवच्या सबब निको इंतजाम अल्लाह ताला करू शकतात. त्या सबब अल्लाहची कुदरत ऊपर आमची नजर रावता. अल्लाहची कुदरतीन आम्ही मायूस जाऊ नये, इंसानाची तदबीरों करून आम्ही अल्लाहची कुदरत हारी मायूस जाऊ नये, आपली बदआमाली करून आम्ही मायूस जाऊ नये. आमची नजर अल्लाह ऊपर रावता. हे सर्व वाक़यात अल्लाह हे का सांगूचे, ह्या सबब का सांगूचे की हे वाक़यात ऊपर गौर करून आम्ही अल्लाहची कुदरतचे मायूस जाऊ नये. काही झाले आम्ही तेजा हरी तेजे हरी मुतवज्जे जाऊन का दुआ करू का अल्लाहकडे. आणि ही सर्व वाक़यात हवाला देऊन आम्ही दुआ करतले तरी अल्लाह ताला इसली चीज़ें असबाब पैदा करतो ना, बगैर असबाब से कुछ चीज़ों अल्लाह ताला पैदा करू सकता. वो यकीन आमचे भितर राहतो तरी इंशाअल्लाह भले तर आमची चीज असो अल्लाह तर्फीन मुदावा करून होतलो. अल्लाह ताला सही वल खजार नसीब करून आपली मर्जीच्या मुताबिक कसं